हे करण्याचे दिवस आता आहेत असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल. पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात. मी जबाबदारीने सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं, पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत. आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था, विचारधारा आणि तरतुदी यांच्या संबंधीची आस्था नाही. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटचे राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला. हल्लीच राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं. या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले नाही. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, याचं महत्त्व, याच्याकडे जिंकून न बघण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे. आणि त्याची प्रचिती आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते. आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष. देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे, देशाचे विरोधी पक्ष नेते ही